राज्य सरकारने हिंदी भाषेच्या सक्तीवरून एक पाऊल मागे घेतलं आणि GR रद्द करण्याची घोषणा केली। त्यावर आता ठाकरे बंधूंच्या मोर्चाचे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र आता हा मोर्चा होणार नाही असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं। मराठी माणसाचा धसका सरकारने घेतला, हा मराठी माणसाचा विजय आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। ठाकरे बंधूंचा 5 जुलै रोजीच्या मोर्चाच्या निमित्ताने मराठी माणसाची ताकद दिसणार होती, पण राज्य सरकारने हिंदीचा निर्णय मागे घेतल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं होतं। त्यावर संजय राऊतांनी सर्व चित्र स्पष्ट केले आहे। राज्यभरात हिंदी सक्तीवरून आणि त्रिभाषा सूत्रावरून वाद उफाळलेला असताना हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली। नमस्कार, मी स्वप्नील खैरनार, NK न्यूज मध्ये आपले स्वागत। आज आम्ही आणखीन एक नवीन विषय घेऊन आलो आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून मखमलाबाद गावाकडे जाणारे रस्ते खड्डेमय झाले आहे। या रस्त्यांची दैना कायमस्वरूपी कधी मिटणार? केवळ डागडुजी नको तर एक चांगल्या रस्त्याची मागणी आता केली जात आहे। त्याचा हा रिपोर्ट आमच्या प्रतिनिधीकडून। मखमलाबाद हे गाव अद्यापही ग्रामीण भागात असल्याचा भास होतो, त्याला कारणही तसेच म्हणता येईल। या गावाने आतापर्यंत अनेक नगरसेवक दिले, मात्र या सर्व नगरसेवकांचे व महानगरपालिका प्रशासनाचे रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष झालेले दिसत असून दर 50 ते 60 मीटरच्या अंतरावर जागोजागी खड्डे दिसून येत आहे। जगजाप मार्ग ते मखमलाबाद गाव या दरम्यान वाहनधारकांना कसरत करून वाहन चालवावे लागत आहे। यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडले आहे। त्याचप्रमाणे ग्रेप एम्बेसी ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय या दरम्यान अनेक खड्डे असून तेथील वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे। या दोन्ही रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले तर रस्ते निश्चित हिरवेगार होतील। महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या मखमलाबादचे रहिवासी सर्व प्रकारचा कर भरत असतानाही त्यांच्या वाटेला हा त्रास का, असा प्रश्न रहिवासी प्रशासनाला विचारताना दिसून येत आहे। केवळ डागडुजी नव्हे तर हे रस्ते कायमस्वरूपी सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे। NK न्यूजसाठी अस्मिता खैरनार, नाशिक।